मॉर्निंग. इंग्रजी स्पेशल TYBAला मी जो पेपर शिकवणार आहे त्याचा पेपर क्रमांक सेमिस्टर 5ला 9 आहे आणि सेमिस्टर 6साठी 12 आहे. त्या पेपरचं जे टायटल आहे इंट्रोडक्शन टू इंग्लिश सिंटॅक्स पार्ट 1 हे सेमिस्टर 5साठी आहे आणि पार्ट 2 हे सेमिस्टर 6साठी आहे. आता सेमिस्टर 5मध्ये पेपर नंबर 9 जो आहे त्याला कोणकोणते मॉड्यूल्स लावलेले आहेत, म्हणजे थोडक्यात आपण आज पेपर नंबर 9 जो आहे त्याचा सिलेबस समजून घेणार आहोत. हा जो पेपर आहे हा दोन्ही सेमिस्टरला 2 क्रेडिट्स आहे. इतर जे हा पेपर सोडून पेपर नंबर 7, 8 किंवा पेपर नंबर 11, 12 हे प्रत्येकी 4 क्रेडिटचे आहेत. त्यामुळे त्या पेपरना तुम्हाला एकूण अभ्यासासाठी 4 मॉड्यूल्स दिसतील. पण हा जो पेपर आहे इंट्रोडक्शन टू इंग्लिश सिंटॅक्स हा प्रत्येक सेमिस्टरला 2 क्रेडिट्स आहे. त्यामुळे याच्यामध्ये 2 मॉड्यूल्स तुम्हाला लावलेले आहेत. सेमिस्टर 5साठी हे जे मॉड्यूल आहेत त्यातलं पहिलं जे मॉड्यूल आहे ते आहे फ्रेजेस. क्लासेस ऑफ फ्रेजेस, मेन अँड सबऑर्डिनेट फ्रेजेस, फॉर्म अँड फंक्शन्स ऑफ सबऑर्डिनेट अँड मेन फ्रेजेस असे 3 सब टॉपिक ह्याच्यामध्ये आहेत. आता हा जो पेपर आहे ज्याच्यामध्ये सिंटॅक्स हा शब्द येतो याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ असा आहे की फ्रेजेस किंवा मराठीमध्ये फ्रेजेसना शब्दसमूह म्हणू. फ्रेजेस आणि वाक्ये जोडण्याच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रियांचा ज्या शास्त्रात अभ्यास केला जातो त्याला सिंटॅक्स असं म्हणतात. म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ बघा की राम eats a mango. Sita drinks a glass of water. ही 2 वाक्ये तुमच्या समोर आहेत. आता ही 2 वाक्ये जी आहेत ती मी जोडलीत. हा जो पिरियड आहे तो काढून टाकला आणि इथं अँड लिहिलं तर ही 2 वाक्ये जोडली जातात. ही जी प्रक्रिया आहे तिला सिंटॅक्स असं म्हणतात. अशाच प्रकारे 2 फ्रेजेस, 2 वाक्य ज्या प्रक्रियेने जोडली जातात त्याला सिंटॅक्स असं म्हणतात. आता याच्यामध्ये तुम्हाला
फ्रेझेसमध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे? त्याच्यामध्ये प्रामुख्याने फ्रेझेसचे जे वर्गवारी केलेले आहे, क्लासेस केलेले आहेत, क्लासिफिकेशन केलेलं आहे. उदाहरणार्थ इथं जे आपणाला दिसत्या ते नाउन फ्रेज, पी पी म्हणजे प्रेपोजिशनल फ्रेज, जी पी म्हणजे जिनेटिव्ह फ्रेज, ए जी पी म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ए व्ही पी म्हणजे ॲडव्हर्ब फ्रेज आणि व्ही पी म्हणजे व्हर्ब फ्रेज. यांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर फ्रेजेसचे 2 प्रकार पडतात, मेन आणि सबऑर्डिनेट फ्रेज. म्हणजे मुख्य शब्दसमूह आणि उपमुख्य शब्दसमूह. त्याच्यानंतर या ज्या फ्रेजेस आहेत ते वाक्यामध्ये फंक्शन काम काय करतात आणि त्यांचं स्वरूप कसं असतं हे आपणाला या सब टॉपिकमध्ये अभ्यासाचं आहे. त्याच्यानंतर मॉड्यूल 2 तुम्हाला जे अभ्यासाला लावलेलं आहे त्याचं टायटल आहे क्लॉजेस. क्लॉजेस म्हणजे वाक्य. मग सेंटेन्स म्हणजे काय असा प्रश्न तुमच्या निर्माण होईल. तर सेंटेन्सचा ग्रामरमध्ये, नवीन आधुनिक ग्रामरमध्ये अशी डेफिनेशन केली जाते की एक किंवा अनेक क्लॉजेसचा समूह म्हणजे सेंटेन्स, असा त्याचा अभ्यास केला जातो. आता उदाहरणार्थ बघा, हे जे तुम्ही 2 वाक्य पाहिलीत, ह्यामध्ये राम ईट्स ए मँगो, इथं जेव्हा डॉट दिला जातो तेव्हा हे एक क्लॉज होतं. सीता ड्रिंक्स ए ग्लास ऑफ वॉटर, हे एक 2 नंबरचं क्लॉज होतं. आणि ही दोन्ही क्लॉजेस जेव्हा एकत्र जुळली जातात तेव्हा हे सेंटेन्स होतं. म्हणजे एक क्लॉज एक सेंटेन्स असतं किंवा एका सेंटेन्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त क्लॉजेस असू शकतात. थोडक्यात तुम्ही फर्स्ट इयरपासून तुम्ही पाहिलं असेल की इंग्रजी भाषेमध्ये जे काही हायरार्की आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम शब्द येतात. शब्दांचे फ्रेजेस होतात, शब्दसमूह. फ्रेजेसचे वाक्य होतात, क्लॉजेस होतात आणि क्लॉजेसचे सेंटेन्स होतात. या पद्धतीनं आपणाला हायरार्की म्हणजे उतरंड त्याला म्हणा, ही तर आपणाला पाहायला मिळते. तर क्लॉजेस जे आहेत त्या क्लॉजेसमध्ये 2 सब टॉपिक्स तुम्हाला दिलेले ते दिसून येतील. एका पहिल्या सब टॉपिकचं टायटल आहे एलिमेंट्स, स्ट्रक्चर्स अँड टाईप्स ऑफ क्लॉजेस. म्हणजे त्या क्लॉजेसचे घटक कुठले आहेत, त्याची संरचना कुठली आहे आणि त्याचे प्रकार कुठले आहेत, हे त्या गोष्टी इथं अभ्यासाच्या आहेत. त्यानंतर कॉम्प्लेक्स क्लॉज पॅटर्न्स आणि पार्सिंग ए सिम्पल सेंटेन्स. पार्सिंग हा शब्द म्हणजे त्याचं ॲनालिसिस करणं. एखाद्या सिम्पल सेंटेन्स आहे त्याचं ॲनालिसिस करणं, ते कसं करायचं, त्याची टेक्निक काय, हे तुम्हाला यामध्ये सिलेबसमध्ये विद्यापीठानं अभ्यासासाठी लावलेलं आहे. आता तुम्ही या पेपरचा क्वेश्चन पेपर पॅटर्न तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की एकूण तुम्हाला हा पेपर 50 मार्काला आहे. त्यातले तुमची विद्यापीठ परीक्षा जी आहे ती 40 मार्काची होणार आहे.
आणि अंतर्गत जी तुमची तपासणी होणार आहे ती 10 मार्काला असणार आहे. याच्यामध्ये पहिले जे क्वेश्चन्स आहेत, एकूण 1, 2, 3 आणि 4 क्वेश्चन्स इथे तुम्हाला पाहायला मिळतात. आता हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला जे मॉड्यूल्स आणि त्याचे सब युनिट्स तुम्हाला लावलेले आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. पहा, जसं की गिव फॉर्म अँड फंक्शन लेबल्स टू द अंडरलाईन फ्रेजेस, जो आपणाला फॉर्म अँड फंक्शन्स ऑफ फ्रेजेस हा जे सब टॉपिक आहे त्याच्याशी संबंधित आहे. हे आयडेंटिफाय इफ द अंडरलाईन फ्रेजेस इन द फॉलोइंग सेंटेन्स आर मेन आर सबऑर्डिनेट, म्हणजे हे क्लासिफिकेशन जे आहे मेन अँड सबऑर्डिनेट फ्रेज त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्समध्ये शॉर्ट नोट्स आहेत जे फ्रेजेसवर अवलंबून आहे. फ्रेजेस आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्ट हा क्लॉजेसशी संबंधित आहे. आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट्स, म्हणजे जे क्लॉजचे जे घटक आहेत ते इथं तुम्हाला एखादं क्लॉज दिलं जातं आणि त्या क्लॉजमध्ये ते घटक तुम्हाला शोधायचे असतात. आता हे घटक कुठले असतात? सर्वसाधारण सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट अँड ॲडवर्ब हे 5 प्रमुख घटक आहेत. ते क्लॉजेसमध्ये तुम्हाला दिलेले असतात, ते तुम्ही शोधायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला पार्स द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे त्याची ॲनालिसिस सेंटेन्सचं करायचं आहे, किंवा आयडेंटिफाय द टाईप ऑफ द फॉलोइंग क्लॉज, क्लॉज कोणत्या प्रकारचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर अशा प्रकारे सर्वसाधारण तुम्हाला हा 40 मार्कांचा थिअरी पेपर अभ्यासायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.